नरेश आणि कल्पेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर डायनामाइट नरेश गोपाळ मॅन फ्रॉम गवळेवाडी स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कापशी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सागर केसरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू या ठिकाणी मात्र ऑन फील्ड खेळाडूच्या वरतून चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स 4 धावांसाठी आलाय चौकार. यावेळेस मात्र चांगला चेंडू आणि नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी चालली आहे सागरांची. पहिला चौकार त्यानंतर डॉट चेंडू. नेक्स्ट बॉल सेन्सिबल क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न अगदी हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला दरम्यान एक धाव अर्जित केले गेले. यावेळेस मात्र सुरेख चेंडू अगदी ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी यशस्वी ठरला. डॉट चेंडू आला. यावेळेस फटका चांगला आहे अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून क्रिकेट विश्वामधला अगदी सेफ फटका. कल्पेशच्या बॅट मधून आला एक दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेशच्या बॅट मधून. कमालीची फटकेबाजी. सुरुवात चांगली केली गेली गवळेवाडी संघाकडून. पहिल्या चेंडूवर जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र एक डॉट आला, त्यानंतर तर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. 17 धावा फलकावर लागतात. नवीन गोलंदाज मारुती गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन सज्ज आहेत. यावेळेस मात्र झेल ड्रॉप होतोय. एक मोठ्या महत्वाची विकेट या ठिकाणी आली असती. झेल जर झाला असता तर दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या आहेत.
यावेळी देखील चांगला फटका आहे, अगदी डीप बॅकवर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि तिसरी धाव देखील प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केलं. सुंदर आणि बिटवीन द विकेट चित्ताच्या चपळाईने हरणाच्या वेगाने या ठिकाणी 3 धावा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. यावेळेस मात्र स्विंग अँड मिसचा डॉट चेंडू काउंट केला जातोय. बावीस धावा धावपलकावर लागतायत. एक मोठी विकेट, महत्वाची विकेट या ठिकाणी आली आहे. नरेश गोपाळ या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज गणेश वरेकर एक लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र वाईट चेंडू घोषित केलाय. धावपलकावर धावा लागले 28. 28 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आरसीसी गवळीवाडी संघ गेल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता. तो संघ इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नरेश गोपाळ नक्कीच तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात. मात्र गणेश वरेकर आणि कल्पेश वरेकर इनॅक्शन मध्ये खेळपट्टीवर सज्ज आहेत. कल्पेशच्या बॅट मधून देखील पाहायला गेलं तर 2 मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार 1 चौकार कल्पेशच्या बॅट मधून. नवीन गोलंदाज नितीन कदम. स्विंग अँड मिसचा बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही आहे. डॉट चेंडू काउंट केला जातो. सुरुवात चांगली केली नितीन कदम यांनी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं ते का अनुभवी खेळाडू आहेत नितीन. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय
पहिला चेंडू आला डॉट. पहिल्या षटकाचा जर विचार केला 17 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11. त्यानंतर मात्र तिसरं षटक आतापर्यंत. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाही आहेत. गणेश वरेकर बॅक टू डग आउट. विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो आरसीसी गवळेवाडी या संघाला. नवीन बॅट्समन चंदू लटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 4 वर. आणि यावेळेस मात्र तिसऱ्या धाव देखील सुंदररित्या पूर्ण केले. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र क्या बात आहे, बैठक लगावली. कल्पेश वरेकरांने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आला हा चौकार. कल्पेश वरेकर नक्कीच कौतुक करायला लागेल ज्या पद्धतीची फलंदाजी आता पण राहिले कल्पेशाची. यावेळी देखील फटका तोच आहे, दिशा देखील तीच निवडली आणि निकाल देखील तोच लागतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठ हा मिळतोय दुसरा चौकार. 39 धावा धावफलकावर लागतात. 39 ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस मिस टायमिंग आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 2 बाउन्स गॅदर केलाय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धाव देखील या ठिकाणी सहज चित्याच्या चपळाईने पूर्ण करत आहे. सुंदर आणि मिडविन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 42 या धावसंख्येवर. निलेश गोलंदाजी मार्कवर शेवटचं आणि अंतिम षटक. यावेळेस क्या बात आहे, पुन्हा एकदा क्या कमालीचा फटका. कल्पेश वरेकर इज ऑन फायर नाव. जो कल्पेश गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये फॉर्म साठी झगडत होता तो फॉर्म आता मात्र कल्पेशला या ठिकाणी मिळालाय. गेल्या स्पर्धेत देखील कल्पेश चांगली फलंदाजी करत होता. यावेळी देखील त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम गवळेवाडी कल्पेश वरेकर. यावेळेस मात्र नो घोषित केला गेला. गोलंदाजांकडून चुकी होते. यष्टीरक्षक देखील बीट झालेत. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात.
9+2 अशा 3 धावा मिळतील या चेंडूवर. एक्कावन्न धावा धावपलकावर लागतात. शतक अर्धशतक तर पूर्ण झालं. यावेळी देखील फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मात्र आव्याक्याच्या बाहेर वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय चेंडू 4 धावांसाठी. यावेळी देखील काय घडतंय, फुलटॉस चेंडू होता, दिशा दिली. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळते, थोडंसं फंबल देखील पाहायला मिळत आहे. एक धाव अर्जित केली गेली आणि वैयक्तिक 40 या धावसंख्येवर कल्पेश वरेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. 50 होईल का या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कल्पेश वरेकरच्या नावावर लागेल का हे नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र इलेव्हेशन नाही आहे. पुन्हा एकदा झेल होतोय ड्रॉप. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. खराब थ्रो, खराब बॅकअप. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. चौकार आला नाहीये, मात्र 4 धावा आलेत. यावेळेस नक्कीच 50 चुकली, हुकले. एक धाव, दुसरी धाव देखील पूर्ण केली. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा पूर्ण केल्यात. 4थ्या धावेसाठी देखील काय चाललंय. वैयक्तिक 49 नॉट आउट वर कल्पेश वरेकर. टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी कल्पेश वरेकरच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळते. 68 धावा, 69 धावांचा टार्गेट. 68 धावा धावपलकावर लागल्या. 69 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलंय आरसीसी गवळेवाडी संघाने. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. गवळेवाडी संघ नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने एआरसीसी बुरुंबाळ तर एका बाजूने वीरवाडी वॉरियर्स करुंगळे संघ. चला वीरवाडी वॉरियर्स आणि एआरसीसी बुरुंबाळ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
त्याला दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फिरकीचा जादूगर गवळेवाडी संघाचा फिरकीचा बादशाह निलेश गवळी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला मारुती चौगले, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नितीन कदम. दोन्ही सलामीवीर सज्ज आहेत. अप ट्रॅकर मिस झालाय. डॉट चेंडू नक्कीच काउंट केला जातोय. यावेळी देखील डॉट आलाय. यासाठीच जाणला जातो निलेश गवळी फिरकीचा जादूगर. ज्या खेळाडूने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवली असा खेळाडू गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. विकेटचं होतं पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो सिद्धेश्वर स्पोर्ट्स कापशी संघाला. मारुती बॅक टू डगआउट. चार चेंडू हाताळले, 4 चेंडू डॉट हाताळले. एक विकेट देखील या नावावर आहे. यावेळेस मात्र लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. गवता अभावी चेंडू नक्की स्टॉप झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव देखील 2 धावेचं रूपांतर 3 धावेमध्ये केलंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावेच्या मध्ये संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धावपलकावर धावा लागले 3. चला बुरुंबाल संघ आणि वीरवाडी संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल कारण एकदा कॉल दिलेला आहे.
वीरवाडी या ठिकाणी वीरवाडी संघाने नाणेफेक जिंकले आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. लगेचच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकांचा खेळ देखील संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात मात्र 3. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मंगेश लटके या खेळाडूचं देखील नाव राहिलंय. चर्चा राहिली या खेळाडूची देखील शवडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या नावावर देखील राहिले. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली. चेंडूला एक धाव अर्जित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला नाही आहे. सिंगल झाले एक्झिक्यूट. एकेरी दुहेरीने काही होणार नाही कारण तब्बल 69 धावांचा टार्गेट चेस करायचं आहे. पहिल्याच चेंडू पासून आक्रमक रूप धारण करावा लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. इलिमिनेशन देखील मिळाले का हे पाहावं लागेल. झेल होतोय ड्रॉप. वीरवाडी संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय एआरसीसी मुंबई संघाला फलंदाजीसाठी. यावेळेस बैठक लगावण्याचा प्रयत्न वाईट घोषित केलाय पंचांनी. यावेळी देखील सिंगल येते. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. नितीन आणि कुलदीप या जोडीला देखील माहित आहे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. दिशा दिली आहे. एक एक धाव एक्झिक्यूट करतायत दोन्ही फलंदाज. नो घोषित केलाय पंचांनी. नक्कीच हाईट नो दिलाय. यावेळेस फटका चांगला आहे मात्र दोन खेळाडूंच्या मधून वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर जाईल चेंडू. 4 धावांसाठी आलाय चौकार. पंधरा धावा धावफलकावर लागलेत. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. 12 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे. 15 धावा धावफलकावर लागलेत. अजून 54 धावांची गरज आहे विजयासाठी कापशी संघाला. चला स्पीडअप घ्या. गवळेवाडी संघ विनंती असेल.
नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रतीक गोलंदाजी मार्कवर एक युवा खेळाडूंना संधी दिली जाते आरसीसी गवळेवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहिले गेलं तर या ठिकाणी वाईट घोषित केलाय पंचांनी पहिला चेंडू अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 16 या धावसंख्येवर यावेळेस बॅटची लिडिंग एज सोहन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात यष्टांच्या मागून यष्टीरक्षकाच्या मागे चांगला बॅकअप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी देखील बीट करतात फलंदाज देखील बीट करतायत आणि यष्टीरक्षक देखील बीट करतायत नेक्स्ट बॉल प्रतीक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला दिशा दिली एक धाव अर्जित केली गेली यावेळेस मात्र सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय विजय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने विकेट तो पतन धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो या ठिकाणी कुलदीप माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस मात्र वाईट चेंडू घोषित केला पंचांनी अवांतर धावसंख्या मिळते लोअर फुल टॉस चेंडू फटका फसलाय नवीन गोलंदाजी मार्कवर शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये जयेश आपण पाहायला मिळतोय वाईड येतोय चेंडू
यावेळी चांगला फटका स्वतःच्या फॉलोअर मध्ये नक्कीच गॅदर केला. एक धाव नक्कीच या आपल्याला पाहायला मिळते. एकीचं रूपांतर या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या 2 एक धाव मिळते. अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. परत एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जयेश काय करतोय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. वाईटची मालिका चालू झाली आहे, तिला रोख लावावा लागेल. आता मात्र डॉट चेंडू येतोय. यावेळेस मात्र मिस टायमिंग शॉट, झेल ड्रॉप. शेवटचा आणि अंतिम चेंडू. सामना पूर्णपणे झुकला आहे तो आरसीसी गवळीवाडी संघाच्या बाजूने. यावेळेस बॅट लेनिंग एज शेवटच्या चेंडूवर देखील शेवटच्या चेंडूसाठी नक्कीच चला खेळाडू पाठवा. नवीन बॅट्समन सुदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीचा औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. सामना पूर्णपणे झुकलाय तो आरसीसी गवळीवाडी संघाच्या बाजूने. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस मात्र सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो आरसीसी गवळीवाडी संघाने. हार्ड लक बॅड लक श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स कापशी संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूतीने खेळात आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष आणि विशेष कौतुक असेल. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने वीरवाडी वॉरियर्स करुंगळी आणि त्यांना फाईट करतायत एआरसीसी बुरंबाळ संघ. वीरवाडी वॉरियर्स करुंगळी संघाने प्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी एआरसीसी बुरंबाळ संघाला. चला वीरवाडी लवकर लवकर आपण आपल्या सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवायचं. जसा सामन्याला सुरुवात होईल मी मायक्रोफोनवर नक्कीच थोडासा बदल करेल. मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक लवेश दिघे सर, व्हॉइस ऑफ पनवेल यांचा आवाज आपण या पुढच्या सामन्यामध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद.